डिसेंबर 2024चा महिना होता. ठिकाण पुणे होतं. एका लॉजवर एका महिलेला तो घेऊन गेला. तिथं रात्रभर बलात्कार केला. त्याच्यानंतर त्या महिलेचं चित्रण वगैरे केलं, सगळ्या गोष्टी केल्या. आणि हे चित्रण वगैरे केल्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार वगैरे केले, अत्याचार केला. तर ही अशी एक गोष्ट आहे. आणि त्या महिलेला म्हणे की मी तुझा महादेव आहे आणि तू माझी पार्वती आहेस, असा भोळा भाबडा विश्वास त्याने तिला दिला. आणि एकंदरीत आध्यात्मिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करण्याच्या भानगड्यातून त्याने तिच्यावर अत्याचार केला. नमस्कार, मी योगेश. तुम्ही पाहताय PR पॉडकास्ट. आता एक गोष्ट समजून घ्या की हा एक टॉपिक आहे. सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबा खराचं प्रकरण जास्त म्हणजे खूप मोठं प्रचंड प्रमाणात आहे. आम्ही जवळपास आता मला असं वाटतं की हा ट्रेंडिंग टॉपिक्स आहे. म्हणजे इराण वर्सेस इस्रायल वगैरे तर चाललं आहे, बट महाराष्ट्रात आहे ना सध्या भोंदू बाबाचं प्रकरण जवळपास होतं 5-7 दिवस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहत आहेत. तर मी काय केलं, त्याच्यानंतर एक 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 प्रकरण वगैरे बाहेर येत आहे आणि त्याच्यावर एक रिसर्च वगैरे केलं. तर त्या रिसर्च मध्ये मला बरेचसे पॉईंट्स वगैरे आहेत. तर तुम्हाला अगोदर हे सांगायचं आहे मला की मी ते पॉईंट्स वगैरे लिहून ठेवलेले, त्याच्यानुसार मी तुम्हाला माहिती सांगणार आहे त्याचं, की नेमकं कसं आहे, काय आहे, आत्तापर्यंत कोणी टीका केली त्याच्यावर, कोणी टीका नाही केली, किंवा अजून कोणते कोणते प्रकरणं बाहेर आलेत, ह्याच्यावर आपण एकंदरीत एक बोलणार आहोत. की आता मला त्याच्यासाठी मी रिसर्च केलं. आता हा जो ऋषिकेश वैद्य वगैरे आहेत त्याच्यावर मी रिसर्च केलं. त्याच्यानंतर त्याच्या बाबतीत कोणी कोणी टीका केली किंवा कोणी सत्ताधाऱ्यांवर केली, कोणी विरोधी पक्षात जे आहेत त्यांनी कोणाकोणावर केली, की कोणाशी लागे बांधे वगैरे काय दागे वगैरे सापडत आहेत का काय, याच्या सगळ्या गोष्टी बघितल्यात आपण. तरी आजची एकंदरीत स्टोरी अशी आहे की हा जो बाबा आहे यांनी नेमकं प्रकरण काय आहे, कसं काय झालंय, आत्ता ह्या प्रकरणाला बळ कसं मिळालं, कोणत्या गोष्टी झाल्यात, सध्या महाराष्ट्रात अजून काय काय भोंदू बाबा बरी आलेल की काय, ह्याच्याबाबत आपण माहिती घेणार आहोत. ऋषिकेश वैद्य जो धर्माचं राजकारण करून, सामाजिकतेचं राजकारण करून आणि हिंदूंचं एकंदरीत आध्यात्मिक राजकारण करून ह्या महिलांना बळी पाडण्यासाठी जो जोर लावताना दिसत आहे, त्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याच्याविषयी आपण बोलूयात. तर नेमकं असं प्रकरण आहे की याच्या अगोदर महाराष्ट्रानं असले प्रकरणं कधीच पाहिले नाहीत. म्हणजे पाहिलेत ठीक आहे, बट लगातार एकामागून एक जवळपास आपण आता जगात एप्स्टीन फाईल्स वगैरे उघडकीस आलेल्या आहेत, त्या बघतोय आपण. पण हा महाराष्ट्राचा एप्स्टीन पाहून आहे ना, जगातला एप्स्टीन आपल्याला कमी वाटतोय काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. बरं, हे नेमकं आता जो स्वयंघोषित महादेव आहे आपल्याकडे निर्माण झालेला, त्याच्याविषयी आपण थोडंसं पाहूत की नेमकं काय प्रकरण होतंय बाबा. की हा ऋषिकेश वैद्य नावाचा जो व्यक्ती आहे, त्याला 2023च्या डिसेंबर महिन्यात त्याने पुण्यात एक ठिकाण आहे, पुण्यात एक लॉजवर आहे, एका महिलेला बोलून तिथं, म्हणजे त्याचं आध्यात्मिक वगैरे शिकायचं होतं, तिला सगळ्या शिकवण वगैरे काय घ्यायची होती, आणि त्या फासामध्येच अडकून ती महिला पुण्याच्या त्या एका लॉजवर तिला बोलवलं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि काहीतरी गुंगीचं औषध वगैरे देऊन असं म्हणतात की त्याने तिच्यावर अत्याचार केले. त्याच्यानंतर अश्लील चित्रणसुद्धा काढलं. त्यानंतर 2025मध्ये त्याने त्याच फोटो आणि व्हिडिओच्या जोरावर मे बी असेल, बट असं छापलेलं आहे माध्यमांनी. तिला पुन्हा वसई येथे बोलावलं, अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. शेवटी या महिलेनं कंटाळून पोलिसांकडे गेली ती आणि तिथं तक्रार वगैरे दाखल केली. आणि त्यानंतर ही खूप गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. आता बघा, आत्ता ह्या घटनेला बळ मिळायचं कारण काय, सध्या प्रकरण कशाचं चालू आहे, खरात प्रकरण चालू आहे. तर ह्या खरात प्रकरणामुळे या महिलेच्या ज्या केसला सुद्धा बळ मिळालेलं आहे. म्हणजे सत्ताधाऱ्यांवर आता विरोधक पूर्णतः चढलेले दिसून येत आहेत की त्यांच्यावर प्रेशराईज आहे, महाराष्ट्रातून सुद्धा प्रेशराईज आहे, विधानसभेत सुद्धा हा मुद्दा गाजतोय. सो त्याच्यामुळं सध्या सरकारला याच्याकडं चांगली गहनीय लक्ष देण्याचं गरज पडतीये. तर ही आताची एकंदरीत आहे.
अजून एक गोष्ट आहे की हा स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे बघा, स्क्रीनवर एक फोटो आहे हा, की हर्षवर्धन सपकाळ यांनी पोस्ट केलेला आहे. आता ही जी ऋषिकेश वैद्य नावाची व्यक्ती आहे, ती फडणवीसांसोबत त्याचा फोटो आहे. तो फोटो सध्या माध्यमात व्हायरल होते सध्या. आता हा फोटो कुठेतरी कार्यक्रम असेल, ती व्यक्ती भेटली असेल, त्याचा असेल. एकंदरीत प्रॉपर माहिती नाही आहे की कुठं भेट झाली, कुठं नाही, काय आहे. त्याविषयी मला अजून माहिती नाही आहे. कदाचित असेल ही माहिती, पण मला ती माहिती अजून मिळाली नाही. सो कुठेतरी कार्यक्रमात वगैरे दिसतीये ती व्यक्ती. आणि तर असं एक प्रकरण आहे. प्रदेशाध्यक्ष जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी तो फोटो पोस्ट केला आणि फडणवीसांसोबत त्यांचे संबंध असल्याचं ते सांगतात. बट आता हा फोटो वगैरे काढता दिसतच आहे. आता सध्या मोठ्या प्रमाणात फोटो कांड वगैरे ना ते उघड केलं येत आहे. म्हणजे रुपाली चाकणकर असतील, दीपक केसरकर असतील, एकनाथ शिंदे असतील, जयंत पाटील असतील, यांचे खराचोत फोटो जोडलेले आहेत. म्हणजे तसे फोटो व्हायरल सुद्धा झाले आहेत. अजून बरेचसे नेते वगैरे आहेत, त्यांचे फोटो व्हायरल झाले. तर सध्या फोटो हा फडणवीससोबत त्यांचा व्हायरल झालेला आहे. तर आता बघा, आता याचं एक कारण म्हणजे कसं माहिती आहे का, की जेव्हा BJP विरोधात असायचे आणि तेव्हा काँग्रेसचं किंवा इतर कोणत्याही मंत्र्याचं जर प्रकरण बाहेर आलं, तर BJP इतकी चवताळून उठते की त्यांना मंत्र्यांना राजीनामा द्यावाच लागतो. म्हणजे इतकी चवताळून उठते किंवा इतकं राज्यभर आंदोलन वगैरे सुरू होतात, सगळ्या गोष्टी होतात. आणि BJPला या बाबतीत मानावं लागेल की ते आंदोलन करताना पूर्ण ताकदीनं आंदोलन करतात. पण तसं हे झोपलेल्या विरोधी पक्षांना जमत आहे की नाही आहे, हे तुम्ही जनतेनंच ठरवा. त्याबाबत मला काय बोलायची गरज नाही आहे. बट BJPला यासाठी समर्थन करावंच लागेल की ते विरोधी पक्षात असताना आहे ना, खूप जोमानं आंदोलन करतात. म्हणजे मागच लागून टाकतात पार लगे. पण तेवढं काँग्रेसला, शिवसेनाला किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला करता येतंय की नाही, हे दिसत नाही आहे त्यांच्या याच्यातून. थोडं थोडं करतही असतील, पण त्याचा काही परिणाम होत नाही वगैरे. सो अशा काही गोष्टी आहेत. मला असं वाटतं की काँग्रेसचं जे मॅनेजमेंट वगैरे असेल किंवा जी सिस्टीम वगैरे आहेत ना, ती थोडीशी ढिल्ली पडली का काय, अशा गोष्टी काहीतरी दिसून येतात. कारण की हे जमीनदार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पहिले अजून सत्ता भोगलेले माणसं आहेत. सो त्यांना आता थोडं सत्ता नाही आहे तर वगैरे असं असतं ना, ते फळ मेहनत करायची सवय नाही आहे, असल्या काही गोष्टी लागल्या ती काय, असं एकंदरीत समज होताना दिसतोय. असो, ताकद लावत राहा. किती जोर पकडतोय किती नाही, त्या गोष्टी बघूतच. आता फोटो तर व्हायरल झालेला आहे फडणवीसांसोबत, पण फडणवीस पक्के राजकारणी आहेत. आता कोणत्या बाबतीत राजकारण करायचं, कोणत्या बाबतीत न्याय द्यायचा, हे फडणवीसांना चांगलंच माहिती आहे. त्याच्यामुळे ते याला न्याय देतील किंवा न देतील, ही हे पुढे येणारा काळच सांगेल. आता सध्या तरी वाटतंय की खरात प्रकरण पुढे आल्यामुळे हे असे जे प्रकरण आहे, सिमिलर प्रकरण आहे, त्यांना थोडासा वाव मिळेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल कदाचित, असं वाटतं. तर बघूया, ही गोष्ट आहे. आता हा ऋषी वैद्य कोण आहे, जो स्वतःला स्वयंघोषित महादेव समजतोय, त्यानं काय केलेलं आहे की आमची वसई या संस्थेच्या माध्यमातून वसई आणि विरार पट्ट्यात त्यातनं ते संस्था सक्रिय केलेली आहे. आणि त्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तो सामाजिक धार्मिक कामं करत राहिलेला आहे, की त्याच्या माध्यमातून तरुण तरुणी महिला या त्याच्या संस्थेशी जोडलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामुळं त्याचंही बडं प्रस्त वगैरे होतं त्याच्या त्याच्या एरियामध्ये वगैरे. सो त्यामुळं बऱ्यापैकी वगैरे त्याचं होतं. पण बघा, अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत. आता इथे एक गोष्ट सांगायसारखी आहे की धर्माच्या नावाखाली नसलेले उद्योग ही लोक करत आहेत आणि तुमचं आहे ना, मानसिक आणि शारीरिक शोषण दोन्हीही करत आहे. मानसिक तर करतच करत आहे. कोणाला आता असं म्हणतायत की बाबा धर्माला प्रश्न विचारले नाही पाहिजेत, पण आता असं कसं बोलता तुम्ही?
आपल्याकडं वारकरी संप्रदायाचा एवढा मोठा परंपरा आहे की तर्क लावलेला आहे त्यांनी. जे काय आहे म्हणजे ईश्वराला तुम्ही असं संत तुकाराम महाराज सांगून गेले, संत ज्ञानेश्वर महाराज सांगून गेले की ईश्वर भक्तीला कोणी मध्यस्थीची गरज नसते. ही गोष्ट तुम्ही समजून घ्या. मध्यस्थीची गरज नसते. ईश्वर थेट आपल्यासोबत संपर्क साधू शकतो. त्याच्यासाठी तुमच्या मनात भाव असावा लागतो. सो ही गोष्ट तुम्ही समजून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर अजून मला सांगावंसं वाटतंय की संत हेच म्हणतायत की आपल्या बुद्धीचा वापर करून संत कोणाला म्हणायला पाहिजे, संत महाराज कोणाला मानायला पाहिजे हे ठरवावं. आणि असल्या घाणेरड्या माणसांच्या नादाला लागून आपला धर्म खराब करू नये, धर्म खराब करून घेऊ नये. कोणत्या तोंडाने म्हणता आपण, कोणत्या तोंडाने सांगतोय की ही लोक आपल्या धर्माचं रक्षण करताल किंवा कोणत्या विचारांनी तुम्हाला सांगताल. आज वारकरी पंथ आहे, आज म्हणतात की तुम्ही म्हणजे ही आध्यात्मिक कोणती शक्ती आहे की तुम्हाला शारीरिक आणि मानसिक शोषण करून घ्यावं लागतं ह्या लोकांकडून. मला हे समजत नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही ही तर्कबुद्धीनं आपलं डोकं वापरलं पाहिजे आणि ह्या भोंदूबाबांना आहे ना जोडे मारले पाहिजे, जोडे. याबाबत सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे माहिती आहे का तुम्हाला की संत कबीर सांगून गेलेत. म्हणजे संत कबीर म्हणतात की अलगच रसायन होतं त्यांच्या अंगात. म्हणजे ईश्वरी भक्ती होती. ईश्वरी भक्ती म्हणतात की राम माझ्यातच आहे, अल्लाह सुद्धा माझ्यातच आहे. म्हणजे ती सगळी भगवान माझ्यात सगळं सामावलेलं आहे असं म्हणायचे. आणि ह्या लोकांसाठी त्यांनी एक एक ओळ वापरलेली, जंत्र मंत्र सब झूठ है, मती भरमो जग कोय, सार शब्द जाने बिना कागा हंस न हो. अर्थात याचा अर्थ काय आहे की कावळा म्हणजे म्हणजे कागाला कावळा म्हणतात. की अज्ञानी किंवा ढोंगी माणूस, हंस म्हणजे ज्ञानी व पवित्र व्यक्ती. फक्त बाह्य वेश बदलून कोणीही हंस होत नाही. खरे ज्ञान आणि सत्य समजल्याशिवाय माणूस बदलत नाही. म्हणजे आता बघा हे तंतोतंत लागू होतं याच्यावर. म्हणजे तुम्हाला तो जोपर्यंत भोंदू आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्हाला कळत नाही की भोंदू झाल्यानंतर तुम्ही बाहेर पडता. अरे तुम्ही हेच गोष्ट अगोदर करा ना, तर्क लावा की ही व्यक्ती आपल्याला चांगलं सांगेल का. नमस्कार, मी योगेश.